नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। मी आहे बीड तालुक्यातील लोळदगाव या ठिकाणी। काल दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी लोळदगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामसभा बोलवली होती। परंतु या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी त्यांना गावातील विकास कामांच्या बाबतीत काही प्रश्न विचारले असता आणि ज्या रजिस्टरमध्ये गावच्या विकास कामांची आणि बिलांची नोंद असते अशा प्रकारचं जे MB रजिस्टर आहे त्याबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता ते रजिस्टर सध्या या ठिकाणी या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध नाही असे सांगून ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच हे बीडला निघून गेलेले आहेत। परंतु हे लोळदगावचे ग्रामस्थ मात्र ग्रामसेवक यांची वाट पाहत आहेत की ते नेमके रजिस्टर घेऊन येणार कधी आणि आम्हाला दाखवणार कधी। या ठिकाणी या ग्रामस्थांचं असंही म्हणणं आहे की जोपर्यंत हे ग्रामसेवक MB रजिस्टर घेऊन बिडून येणार नाहीत लोळदगाव या ठिकाणी तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत। पाहूयात नेमकं याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते। सभा ह्याच्यासाठी भरली होती की जे गरजेचे प्रश्न जे राहिलेले सोडवायचे, रस्त्याचा विषय असेल, लाईटीचा विषय असेल किंवा स्वच्छतेचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, त्याच्यासाठी ग्रामसभा ठेवली होती। पण त्याची उत्तरं न देता त्यांनी पळ काढून इथून MB रजिस्टर आणतो म्हणून पळ काढून जी गेलेले तर अद्याप आतापर्यंत पण आलेले नाहीत। ते काल सुट्टी असल्यामुळे आम्ही समजून घेतलं की काल सुट्टी असल्यामुळे ऑफिस बंद असतील त्यामुळे ते येऊ शकले नाही। पण आज सोमवार असल्यामुळे सकाळपासून पण आम्ही त्यांची वाट बघतो, रात्रीचं हितच होतं पण सकाळपासून पण वाट बघतो, पण त्यांनी आता 12:30 वाजले तरी पण अजून आलेले नाहीत आणि आमच्या कोणत्याच प्रश्नाचं त्यांनी आतापर्यंत उत्तर दिलेलं नाही। नेमकं काय नाव आहे ग्रामसेवकाचं आणि सरपंचाचं काय नाव? ग्रामसेवकाचं युवराज जाधव म्हणून नाव आहे आणि सरपंच अनुजा अजय जाधव म्हणून आहे, गोडके म्हणून आहे आणि ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे लोळदगाव बेलापुरी म्हणून बीडमध्ये। तुमचं काय नाव? माझं अविनाश घोडके नाव आहे। आम्ही कालपासून इथं बसलेलो, जे पैसा येतोय गव्हर्नमेंटकडून जे पैसा ग्रामस्थांसाठी येतोय पण त्याचा पैशाचा वापर हे दुसऱ्या जागी का होतोय किंवा जे गावामध्ये कामं होणे गरजेचे आहे त्यासाठी तो पैसा का वापरला जात नाही किंवा त्या पैशाचा वापर गैरवापर का केला जातोय हे जे प्रश्न विचारासाठी आम्ही ग्रामसभेमध्ये उपस्थित राहिलो होतो, पण आमच्या कोणत्याच प्रश्नाचं त्यांनी एकही उत्तर दिलेलं नाही। आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी हेच आहे की 1 वाजेपर्यंत त्यांनी आम्ही जे प्रश्न त्यांना उपस्थित केलेले त्या प्रश्नाचं त्यांनी 1 वाजेपर्यंत आम्हाला उत्तर द्यावं, पुराव्यासहित उत्तर द्यावं। त्यांनी काम केलं तर ते आम्हाला काम कुठं केलंय हे दाखवत आणि त्याचं बिल कसं पास केलंय काय केलंय हे जे पुरावे द्यावात। जर त्यांनी 1 वाजेपर्यंत आम्हाला जर प्रश्नाची उत्तर जर नाही दिले तर आम्ही सगळीकडे कार्यालयात जाऊन आम्ही अर्ज देणार आहोत आणि उंदीच्याला 7 ते 8 वाजल्यापासून आमरण उपोषण आम्ही इथं सुरू ठेवणार आहोत, कारण की ग्रामसभा अजून त्यांनी स्थगित केलेली नाही। ग्रामसभा ही सुरूच आहे, ग्रामसभेमध्येच आम्ही उपोषण सुरू करणार आहोत। अंदाजे 1 कोटीच्या आसपास उलाढाल झालेले आहे आणि ही उलाढाल आम्ही फक्त त्यांनी जे अपलोड केलेली जे ऍप आहे माय पंचायत म्हणून त्या ऍपवरूनच आम्ही काढलेलं आहे। आम्ही असं काही वेगळे पुरावे गोळा केलेत असं नाही काढेल, जे त्यांनी अपलोड केलेलं आहे त्या ऍपमध्ये तेच ऍपमध्ये आम्ही जे काढलेले तर जवळपास आमचे 15-20 पेज भरलेले आहेत, पण त्यांच्याकडे त्याचं एकाचंही उत्तर नाही। अपलोड त्यांनीच केलेत पण त्यांचं ते अपलोड केलेल्या प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर नाहीये। ग्रामस्थांचा जो आरोप आहे तो नेमका ग्रामसेवकांवरच आहे की त्याच्यामध्ये सरपंच त्याच्यामध्ये सगळंच आलं, ग्रामसेवकाला, सरपंचाला, उपसरपंच, बॉडी मेंबर सगळेच आले, कारण की काम हे सगळ्यांच्या सहीनुसारच होते। निसा ग्रामसेवक घेऊ शकत नाही, त्याला सरपंचाचा बी अधिकार आहे, तो उपसरपंचाचा अधिकार आहे, मेंबरचा पण अधिकार आहे। कोणतं काम जर करायचं म्हणलं तर सगळी बॉडीज पाहिजे तिथं। विकास नोंद फक्त कागदपत्री काम क्लिअर झालेले आहेत, गावामध्ये कोणतंच काम क्लिअर झालेलं नाही। नालीचा विषय किंवा प्राथमिक शाळेमध्ये रॅम्प तयार केलेला आहे AWS मुलांसाठी, म्हणजे अपंग मुलांसाठी, तर त्या गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये रॅम्पच नाहीये, पण त्याचं बिल 1,10,000 रुपये बिल हे पास झालेलं आहे। आरोग्य विषय जवळपास 2,70,000 रुपये बिल पास झालेलं आहे, पण आरोग्याविषयी तर कधी शिबिर भरलेलंच माहिती नाही ग्रामस्थांना, कधी स्वच्छतेबद्दल काहीच नाही, आरोग्याचं काहीच विषय नाही इथं, पण बिल तर 2,70,000 रुपये बिल उचललेलं आहे। अशा गावचा जो विकास झालेला आहे आजपर्यंत या सरपंचाच्या नेतृत्वाखाली त्याबद्दल ग्रामस्थ समाधानी आहेत की काही तक्रार? नाही, समाधानी नाहीत, पूर्ण तक्रारी आहेत सगळ्या, म्हणजे सुविधा काहीच नाही, फक्त कागदपत्री विकास झालेला आहे। गावामध्ये प्रॉपर जर बघितलं तर गावात विकास कुठंच झालेला नाही। कमीत कमी गावाचा त्या विषय सोडून पण जी प्राथमिक शाळा आहे इथं जर तुम्ही बघितलं तर इथं लेकरांना हात धुण्यासाठी जे बेसिन बसवलेलं आहे त्याच्या पाण्याची पण सुविधा नाही किंवा शौचालय, तिथं पण नळ तर बसवलेले आहेत पण त्या नळाला पाणी पण येत नाही। इथं परत अजून वाचनालय म्हणून आहे, तुम्ही वाचनालय जर बघितलं जाऊन आतमध्ये तर वाचनालयाचे जे वरचं स्लॅब आहे ते स्लॅब डायरेक्ट खाली पडलेलं आहे की आता त्यांच्या कालावधीचे जवळपास 4 वर्ष झाले, 3.5 वर्षाचा विषय असा आहे की ग्रामसभा कधी भरवलीच नाही।
किंवा कुठला निधी येतो, कुठले काम असतात हे आमच्या ग्रामस्थांना आतापर्यंत माहितच नव्हती. ह्याच्या आधी 1.5 महिन्यापूर्वी आम्ही एक सभा घेतली अशीच, तर त्या टायमाला त्यांचं असं म्हणणं आलं की ग्रामसभा अशी नसती, ही विशेष सभा झाली. तर आम्ही त्याला बी मान्य केलं, ठीक आहे चला हे विशेष सभा आहे. तर मग त्यांचं म्हणणं आलं की तुमची जी अडचणी आहेत त्यासाठी आम्ही विचारलं किंवा कुठले कामं झालेत, काय झालेत, यांची जी बिलं काढली तुम्ही, काय झालेत, आम्हाला ते विकास दिसत नाही म्हणून आम्ही त्यांना प्रश्न केला ना. तर त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की जी तुम्हाला बिलं वगैरे पाहिजेत का, त्यासाठी आम्हाला थोडा टाइम लागेल म्हणजे देण्यासाठी. तर आम्ही त्यांना गेल्या वेळेसच टाइम दिला, म्हणजे तब्बल 1.5 महिन्याचा टाइम दिला. 1.5 महिन्यानंतर कालची ग्रामसभा भरण्यात आली, म्हणजे पहिली ग्रामसभा ही आमची. तर आम्हाला जे नागरिक आहेत हीच ग्रामसभा काय असते किंवा नियोजन काय असते हेच आता अद्याप माहित नव्हतं, म्हणजे कालच्या 2 सभेपासूनच माहित झाले. म्हणूनच ते काल आम्ही विचारल्याच्या नंतर त्यांचा असा विषय की ज्यावेळेस आम्ही ग्रामसाहेबांना विचारलं किंवा सरपंचांना, बॉडी मेंबरला, त्यांना काय आम्ही विचारतो का हेच ते सांगायला गेलेत. असा विषय आमचा, आम्ही त्यांना वेगळं काहीच विचारित नाही की तुम्ही विकास करा किंवा असा आमचा प्रश्नच नाहीये की जी ऍपलाईनला जी दाखवतात कामं केलेली तुम्ही, आम्ही त्या संदर्भात त्यांना बिलं मागितली. आता त्यांचं असं म्हणणं येतं की ते ऍप त्यांनीच डाउनलोड केले, ते बिलं त्यांचीच आहेत, त्यांनीच पास केलेत, उचललेत, मग त्याचे पुरावे का नाहीत त्यांच्याकडे. आणि विशेष म्हणजे MD रजिस्टर जे आहे का याच्यात पूर्ण असतं त्यांचं की बिलं कुठून पास झालेत, किती बिलं पास झालेत, कोणाला दिलेत, काय दिलेत, तिथपर्यंतची माहिती असते. आणि त्यांचं असं म्हणणं आलं की ते इथं नाहीयेच आणि ते घेऊन येतो मी असं म्हणून. कालची 2 वाजता त्यांनी सभेतून आम्हाला सांगितलं की आम्ही घेऊन जे येतो, ती जी अद्याप गेले ते आलेच नाही. आम्ही त्यांना 7 वाजता, 8 वाजता, 9, 10 वाजेपर्यंत रात्री कॉल केले, ते आलेच नाही. आम्ही जी काल 11 वाजले सभा इथे जी चालू आहे ते कालच्या 11 वाजेपर्यंत, म्हणजे आजचे 12 वाजलेत, आम्ही इथून हल्लोच नाहीत आणि हलणार पण नाहीत. जोपर्यंत याचा काय विषय काही नाही, जोपर्यंत ते देत नाहीत आम्ही तोपर्यंत करणार नाहीत. आता ह्यांना सांगितलं आम्ही, कोणाला, व्हिडिओला सांगितलंय, त्यांनी पण 1 वाजेपर्यंत टाइम दिलाय. नाही दिल्याच्या नंतर नियमाप्रमाणे जिथलं आहे तिथलं करणार आहेत. उद्या 8 वाजल्यापासून आम्हाला उपोषणाला आम्ही इथं बसणारच आहेत. आणि जोपर्यंत त्याचा काय निर्णय लागत नाही आणि जे हे अधिकारी काय असतील, हे ग्रामसेवक वगैरे यांचे काय जे काम आहे हे जर नसल करत तर निलंबितच करण्यात येईल आणि त्याशिवाय हे आता माघार होणारच नाही, आमचा असा विषय. की ज्या अद्याप यांनी वरतून निधी वगैरे आलेला आहे तो कुठं खर्च केला, काय केला, स्वच्छता अजिबात नाही. कुठले शाळेमध्ये असो किंवा गावामध्ये असो किंवा रस्त्याची असो, नालीची असो, गावामध्ये स्वच्छता पाहिजे. ग्रामपंचायतसाठी एक सेपरेट मोठी ग्रामपंचायत पाहिजे गावामध्ये, किंवा परिसरामध्ये स्वच्छता पाहिजे सगळ्या गावामध्ये, लाईटीचा उजेड पाहिजे, रस्ते पाहिजे. मेन तर रस्ता आहे सगळ्या गावामध्ये, पाण्याची सोय पाहिजे. तर ग्रामस्थांची अशी आहे मागणी की बाबा सगळी सोयी सुविधा सगळ्या व्यवस्थित जिथल्या तिथे झाल्या पाहिजे. आणि विषय म्हणजे मेन हा ग्रामसभा घ्यायचा किंवा उपोषणाला बसायचं. लोळदगाव बेलापुरी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये आसुरबा वस्ती म्हणून वस्ती आहे, तिथला रस्ता अद्याप यांनी 4 वर्ष यांच्याकडे सत्ता येऊनही यांनी कुठलंही लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. मुद्दाम केलं का केलं असा आमचा मेन प्रश्न आहे. का करत नाहीत रस्ता, कशामुळे करत नाहीत, का आम्ही मतदान केलं नाही म्हणून असा यांचं आहे की करायचं नाहीये.